पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमच्या 67 रुग्णांची आढळ झालेली आहे। यापैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण पुणे महापालिका आणि 12 रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातले। या रुग्णांपैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। ज्या भागामध्ये जास्त रुग्णसंख्या आढळून येते त्या भागातील पाण्याची तपासणी, पाणी पुरवठा केले जात असलेले पाणीसाठे यांचे नमुने सुद्धा तपासले जात आहेत। दरम्यान गुलेन बॅरी सिंड्रोमला कारणीभूत असलेला जीवाणू आढळला असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। तर या संदर्भात डॉक्टर रवी गोडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एक गियाबारेचा पेशंट दुसऱ्या पेशंटला गियाबारे देऊ नाही शकत। स्वतः काय काळजी कराल? हात धुवत राहा, टकाटक म्हणजे जबरदस्त हात धुवत राहा, प्रिकॉशन म्हणतो ना, हात धुवा। दुसरं म्हणजे मी जनरली असा सल्ला कधी देत नाही की ज्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थोडा व्यत्यय येईल वगैरे। मी सांगेन पुढचे 3-4 दिवस हे काय स्पष्ट होईपर्यंत चिकन खाऊ नका। पण पर्सनली काय करायचं असेल तर हात धुवत राहीन। सध्या चिकन खाणार नाही, घरी बाहेर काय घरी सुद्धा खाणार नाही आणि फक्त बाटलीतलं पाणी पिईन। दात धुवायला सुद्धा हवं तर बिस्लरीचं म्हणजे बाटलीतलं पाणी वापरेन। हे आता करता येईल, पुढे काय होईल बघूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।